घोषणाबाजी करण्यात त्या ठिकाणी बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आणि पवार कुटुंबियांच्या राजकारण सगळ्यांना बाराखडी माहिती आहे. परंतु एक शेतकरी पुत्र असल्यामुळं, एका शेतकरी कष्टकऱ्यांचा मुलगा असल्यामुळं मी सांगतो, जे पेरलेलं असतंय तेच उगवत असतंय. जो बाप के कर्म है, जो बाप के कर्म है वो बेटी ने भुगतना नहीं चाहिए. शरद पवारांच्या बाबतीत तिथे सुप्रियाताईंवर जेव्हा उष्ट्या पिलेल्या पाण्याच्या बॉटल त्यांच्या गाडीवर फेकल्या जात होत्या, तेव्हा काही माध्यमं दाखवत होती की शरद पवारांनी सत्यानाश केला मराठ्यांचा. हे सगळं काही केवळ लोक विसरून जातात असं नाही. कारण लक्षात ठेवा, शरद पवारांच्या बाबतीत सांगताना काही महत्वाच्या गोष्टी, गोवारींच्या बाबतीत जे घडलं होतं ते सुद्धा तेवढंच निंदनीय होतं, ते सुद्धा तेवढंच गंभीर होतं. आणि सांगायचं तात्पर्य आज जे घडलेलं आहे म्हणजे संसद रत्न सुप्रिया ताईंसोबत गुणरत्न ताई पहिला माणूस आहे की कोणी सुद्धा कोणत्या महिलेवर ज्या प्रकारे तुमच्या गाड्यांवर उलट्या काय म्हणतो त्याला उष्ट्या बॉटल फेकल्या तशा फेकल्या जाऊ नये. कारण लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये चर्चा व्हावी. लोकशाहीमध्ये डेमोक्रेसीमध्ये पोलिसांच्या वर्दीला जाऊन धरणं, डोके फोडणं, हे जर अंतर्वली सराटीपासूनच जर तुमच्या पक्षानं विचार केला असता की योग्य भूमिका घेतली पाहिजे. एकीकडे शरद पवारांचं मी तुम्हाला आताही दाखवू शकतो पुरावा की ते म्हणत होते की मराठा आरक्षण का मिळू शकत नाही, परंतु आज मात्र शरद पवार बोलायला लागले की संविधानामध्ये कसा बदल केला जाऊ शकतो. हे शरद पवार सत्तेत होते तेव्हा शरद पवारांना सुचत नव्हतं का? त्याच्यामुळे जे काही शरद पवार आज बोलतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.